नमस्कार, मी धनंजय सोळंके. मॅक्स महाराष्ट्राच्या तिसरं सभागृह या कार्यक्रमात तमाम प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. आज अधिवेशनाचा आठवड्यातील चौथा दिवस आहे. दरम्यान या ठिकाणी अवकाळी अतिवृष्टी, त्याच पद्धतीनं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं. आजच्या दिवसातही मराठा आरक्षणावर चर्चा होणं गरजेचं होतं. मात्र सरकार पक्षातर्फे उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. दरम्यान अधिवेशनादरम्यान सर्वसामान्यांचे खरंच प्रश्न या ठिकाणी चर्चिले जातात का, त्या मुद्द्यांकडं सरकारचं लक्ष वळवलं जाते का, या संदर्भात आपल्यासोबत विदर्भातील व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत, ज्यात रईस अहमद जे की उर्दू न्यूजचं काम पाहतात, त्याच पद्धतीनं विवेक भावसार जे न्यूज 21चं काम पाहतात, राजेंद्र साळसकर जे मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, श्रीरंग सुर्वे, भगवान परब असे पत्रकार मंडळी आपल्यासोबत आहेत. सर, मॅक्स महाराष्ट्राच्या ह्या शोमध्ये मी आपलं स्वागत करतो. सर, ज्या पद्धतीनं अधिवेशनादरम्यान लोकांच्या प्रश्नावर चर्चा होणं अपेक्षित असतं, त्या चर्चा आता घडताना दिसून येतात का, काय सांगणार? खरं तर महाराष्ट्रामध्ये एका बाजूला प्रचंड दुष्काळ आहे, दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झाले, लाखो हेक्टरवरचे जमिनीवरचं पीक जे ते नष्ट झाले. खरं तर या मुद्द्यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनाही शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती फारसं गांभीर्याने पाहावंसं वाटत नाही. मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण हा काही जीवन मरणाचा प्रश्न असू शकत नाही. शेतकरी जो या मातीचा जो शेती पिकवतो आपला केंद्रबिंदू आहे, त्या शेतकऱ्याला खरं म्हणजे या आजच्या चर्चेमध्ये केंद्रबिंदू असायला हवा होता. दुर्दैवाने सरकारला आणि विरोधी पक्षाला या दोन्ही मुद्द्यावरती लक्ष द्यावंसं वाटत नाही आहे. त्यापेक्षा मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा, कारण हे दोघी विषय पॉलिटिकल आहे. शेतकरी हा तुमचा मतदार नसतो, तो एक गड्डा मतदान करत नाही, त्याच्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं. ही जी भावना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका, अतिवृष्टी आणि अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. मग खरीपाचं पीक असो किंवा रब्बीचं, या अतिवृष्टी सुरुवातीला आणि पावसाचा त्यानंतरचा जो काही खंड पडला, त्यामुळं जे काही पाणीसाठा आहे, तमाम महाराष्ट्रातले जे काही छोटे मोठे प्रकल्प आहेत त्यातला साठासुद्धा कमी झालेला आहे. आता काही दिवसातच ह्या दुष्काळाच्या झळा आता दिसून येतील आणि जो काही लागवड क्षेत्र आहे ते पण कमी होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता महागाईवर होणार आहे. सरकारनं महागाई संदर्भात काही भाष्य केलं आहे का? त्या गोष्टीवर सुद्धा चर्चा होणं गरजेचं वाटत नाही का? नाही, मी पुन्हा मुद्दा म्हणतो की महागाई म्हणजे सर्व एकीकडे आपल्याला शेतकरी आणि दुसरीकडे ग्राहक या दोघांमधला मध्यबिंदू साधायचा असतो. आपण केवळ ग्राहक केंद्रित जर आपण विचार केला तर शेतीचं नुकसान होतं. शेतकरी जे पिकवतो त्याचं जे काही लागवडीचा खर्च आहे तो देखील निघत नाही आहे. आणि तुम्ही जर म्हटलं की पाण्याची टंचाई आहे, यावर्षी सुरुवातीला पाऊस पडला परंतु आजही धरणं पूर्णपणे भरलेली नाही आहेत. येत्या काही काळामध्ये धरणातलं पाणी आटेल. तुम्ही जायकवाडी प्रकल्पातला आत्ता जे काही मधल्या काळात वाद झाला तो तुम्ही बघितला असेल. नाशिकसारख्या एक सदन भागातले जे पॉलिटिशियन आहेत ते मराठवाड्यातल्या मागास लोकांना जायकवाडीचा हक्काचं पाणी द्यायला नाही म्हणतात, आंदोलनं करतात. हे अत्यंत दुर्दैव आहे. तुम्ही फक्त शेतकरी किंवा ग्राहक बनू नका. तुम्ही बघा ही चारा टंचाईचा आत्ता सामना करावा लागतो आहे. जनावरांना कसं जगवायचा हा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे सामान्य माणूस, सामान्य शेतकरी, जनावरं हे सगळं या राज्याच्या या विधानभवनामध्ये केंद्रस्थानी असायला हवं. दुर्दैवाने आम्ही फक्त पॉलिटिक्स खेळण्यामध्येच व्यस्त आहोत. आपण विदर्भातून येता सर, प्रामुख्यानं विदर्भातील मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, त्यात कुपोषणाचे बळीसुद्धा अनेक बालकं ठरलेले आहेत, आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर झालेला आहे. मात्र ती चर्चाही सभागृहात घडून आलेली नाही अद्याप तरी. वर्षानुवर्षे विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लँड होल्डिंग कमी आहे, परंतु तिथलं पाण्याचा साठा उपलब्ध चांगला आहे, कालवे आहे, त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं मिळतं. विदर्भामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे परंतु पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आजही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी नाही आहे, त्याच्यामुळे इथे शेतकरी आत्महत्या करतो. याच्या सोयाबीनच्या पिकाला भाव मिळत नाही. हा कापूस पिकवतो, कापसाला भाव मिळत नाही. तिकडे पश्चिम महाराष्ट्र शेतकरी ऊस पिकवतो, ऊसाला भाव मिळतो. त्याच्यामुळे तिथला शेतकरी सदन आहे. ह्या जो असमतोल आहे तो असमतोल साधला गेला पाहिजे. तर
सभागृहामध्ये प्रामुख्याने जनसामान्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या गोष्टीवर चर्चा होणं निश्चितच गरजेचं आहे. मात्र अद्याप तरी त्या गोष्टीवर चर्चा होत नाही आणि अधिवेशनाचा जो कालखंड आहे तो सुद्धा अद्याप कमी केलेला आहे. कारण पूर्वी जे अधिवेशन व्हायचं त्याचा कालखंड हा जवळपास 1 ते 1.5 महिन्याचा असायचा. आता तो कालावधीसुद्धा 10 ते 12वर येऊन ठेवलेला आहे. प्रामुख्यानं महिलांचा प्रश्नसुद्धा गंभीर आहे. आपल्यासोबत महिला पत्रकार सविता कुलकर्णी हे आपल्यासोबत आहेत. त्याच्या घटना महाराष्ट्रात दिवसागणिक वाढतानाचं चित्र आहे आणि त्या संदर्भात सरकार तरी गंभीर नाही. अद्यापपर्यंत अधिवेशनादरम्यान यावर चर्चा झाली का, काय वाटतं? नाही, अजूनपर्यंत सुद्धा चर्चा झालेली नाही. आणि आतापर्यंत जो शक्ती कायदा होता, माजी गृहमंत्री जे होते अनिल देशमुख, त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही शक्ती कायदा आणू. आणि शक्ती कायदा आणल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनून आले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस हैदराबादची जी घटना झाली होती, ज्या डॉक्टरला काही 4 युवकांनी म्हणजे छेडखानी केल्यानंतर तिला जाळण्यात आलं होतं पेट्रोल पंपावरून, तर तेव्हापासून जो शक्ती कायदा ते तामिळनाडूच्या बेसवर आणतो बोलले. पण उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना सुद्धा हा शक्ती कायदा अजूनपर्यंत आणलेला नाही. आणि आम्ही बरीच वर्षसुद्धा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही शक्ती कायदा तुम्ही आणताय, 2.5 वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री होऊन सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत का हा कायदा आणला नाही. माझे गृहमंत्री जे आमचे अनिल देशमुख आहेत त्यांनी सुद्धा या शक्ती कायद्यासाठी बरेच प्रश्न सभेतसुद्धा मांडले, परंतु हा शक्ती कायदा का आणण्यात येत नाही याच्यावरही खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि ज्या महिला आहेत दिवसेंदिवस यांच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये अत्याचारच्या ज्या घटना आहे अजूनही होतात त्या थांबत नाही आहे. आणि या घटना शक्ती कायदा नसल्यामुळे दिवसेंदिवस वाढत चालल्या. लहान मुलींवर सुद्धा अत्याचाराच्या घटना ह्या भरपूर वाढत चालल्या. जर शक्ती कायदा जर महिलांसाठी आला तर महिलांवरचे जे अत्याचार आहे ते सुद्धा थांबू शकतात. परंतु कुठेतरी म्हणजे हे राजकारणासाठी म्हणून तर नव्हे, म्हणजे हा जो कायदा आहे राखून ठेवला आहे याच्यावरही सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि आम्ही महिला असून सुद्धा आम्हाला अजूनही, आम्ही पण या फील्डमध्ये काम करतो, पण आम्हालाही अजूनही असुरक्षितता निर्माण होते. जर हा कायदा आला तर सगळ्या महिलांसाठी हा सुरक्षेचा सगळ्यात मोठा कायदा असू शकतो असंही मला वाटतं. निश्चितच महिला सुरक्षेचा कायदा येणं सुद्धा तितकंच गरजेचं, कारण या कायद्यावर फक्त चर्चा झालेली आहे, मात्र अद्याप तरी महिला सुरक्षेचा कायदा अंमलात आलेला नाही. सर, काय सांगणार, ज्या पद्धतीची चर्चा व्हायला पाहिजे ती अधिवेशनादरम्यान होत नसल्याचा आरोप होतोय. खरंच विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमक दिसायला पाहिजे, कारण विरोधी पक्ष जितका आक्रमक राहील तितकी लोकशाही अबाधित राहते असं बोललं जातं. मात्र विरोधक कुठंतरी असं वाटतं का विरोधकांचा विरोध त्या पद्धतीनं दिसायला पाहिजे तो दिसत नाही आहे. याबाबतीत थोडंफार खरं म्हणणं आहे की विरोधकांनी ज्या आवेशाने, ज्या आक्रमकतेने सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायला हवं त्या पद्धतीने विरोधक तुटून पडताना दिसत नाही. आणि हे मी काही विरोधक आमदारांशी बोलत होतो तर त्यांनी हे खाजगीत मान्य केलं की जेवढा विरोध व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे सरकारी पक्षाला, तो विरोधकांकडून होत नाही आहे. याची बरीच कारणं आहेत. खरं म्हणजे त्याचं आपण जी म्हणतो की सध्या सत्ताधारी पक्षाकडून किंवा जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांच्याकडून विरोधकांवर अनेक पद्धतीने दबाव येतो आहे. त्याचंही हे एक कारण असू शकतं की कदाचित विरोधकांचा आवाज जो आहे तो थोडा क्षीण पडलेला दिसतो आहे. विरोधक आक्रमक होण्यापेक्षा या ठिकाणी पहिल्यांदाच असं पाहिलं गेलं की विधान भवनाच्या पायरीवर सरकार, सत्तेतील आमदार हे विरोधकांच्या विरोधात निदर्शनं करणे असल्याचा प्रकार घडतो. या गोष्टीकडे आपण कसं पाहता? आता सरकारचेच लोक आता विरोधकांच्या विरोधात उभं राहिले. नाही, तो प्रकार खरं म्हणजे यापूर्वीच्या अधिवेशनांमध्येही पाहायला मिळाला आहे की सत्ताधारी पक्षही आता विरोधकांच्या विरोधात आंदोलन करू लागलेत. त्यामुळे त्यात नवीन काही नाही आहे. पण यातून एकच असं दिसायला लागतं की कुठेतरी विरोधकांची ताकद कमी पडते. जर सत्ताधारी पक्षच जर विरोधकांच्या विरोधात जर आंदोलन करायला लागलं याचा अर्थ विरोधी पक्षाचा जो पवित्र आहे, जी आक्रमकता दिसून यायला पाहिजे ती थोडी कुठेतरी कमी पडते आणि त्याची उणीव सत्ताधारी भरून काढतायत की काय स्वतःहून असं वाटायला लागतंय. मी पुन्हा एकदा भाऊसर सरांकडे येतो. सर, विरोधक कुठंतरी या ठिकाणी क्षीण असल्याचं दिसतंय का? कारण विरोधकांचा जो विरोध आहे तो अधिवेशनादरम्यान दिसून येत नाही. कारण विरोधक हा त्याच तितकाच बलाढ्य असणं गरजेचं आहे. सरकारच्या विरोधात लोकांच्या प्रश्न घेऊन जोपर्यंत विरोधक ठामपणे उभं राहत नाहीत तोपर्यंत त्यांचा विरोध दिसत नाही. मात्र त्या पद्धतीचा विरोध पाहताना दिसत नाही. काय या गोष्टीला तुम्ही कसं घेता? काय झालं की सत्ताधारी बाजूने 3 पक्ष आहेत. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना, BJP आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी, हे तिघही पक्ष अत्यंत सक्षम आहे. तिघांकडे अत्यंत स्टॉलवर्ट आहे. सगळे नेते स्टॉलवर्ट आहे. त्याच्या उलट काँग्रेस आणि उद्धव सेना
हे दोन पक्ष आणि शरद पवारांचा एक गट हे फार क्षीण झालेत. खरं तर या काळामध्ये अपेक्षित असं होतं की 3 पक्षांच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे. हा असंतोष रस्त्यावर आहे, लोकांच्या मनात आहे, अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडले जाणे फार गरजेचं होतं. दुर्दैवाने विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेते अत्यंत कमजोर पडले दिसत आहेत. कांद्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न एका दिवसात त्यांनी संपवला. आता याच्यापुढे त्यांनी प्रश्न काय मांडावे हा देखील त्यांच्यापुढे प्रश्न आहे. म्हणजे मुळात प्रश्नांचा अभ्यास नाही, लोकांच्या विषयाचा अभ्यास नाही, सभागृहात काय मुद्दे मांडले जायला हवे त्याचं प्लॅनिंग नाही. अजून या आठवड्यात 3 दिवस बाकी आहेत, पुढच्या आठवड्यात 3 दिवस बाकी आहेत. तुम्ही फक्त लॉ अँड ऑर्डरवरती विषय घेणार आहात का? तुमच्याकडे या 3 पक्षांच्या विरोधामध्ये अत्यंत अनेक गोष्टीच्यामध्ये तुम्ही स्कॅम शोधू शकता. त्यांच्याकडे एकही मुद्दा नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताचे जे अधिवेशन आहे ते अत्यंत नीरस झालं आहे. कुठलाही मुद्दा त्यांच्याकडे मांडण्यासारखा नाही आहे. केवळ कामकाज चालवायचं म्हणून चालू आहे. पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या आहेत, त्याच्यावरची चर्चा झाली. आज उद्यामध्ये ते संपेल. उद्या 2 दिवस मराठा आरक्षणावर चर्चा होईल. ती कदाचित बादल होऊ शकते. छगन भुजबळ काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु तो पुन्हा पॉलिटिकल मुद्दा आहे. लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावरती ह्या सभागृहात काही मुद्दे मांडले जातील का, ज्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. स्पर्धेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम स्पर्धेमध्ये तुम्हाला एक चॅनल जे दाखवतं ते तुम्हाला दुसऱ्याला दाखवावं लागतं. यामध्ये आपण मूळ प्रश्न विसरत चाललो आहोत. स्पर्धेमध्ये मूळ प्रश्न विसरले चाललेत माध्यम असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे. मी पुन्हा तेच म्हटलं की जे जनसामान्यांचे प्रश्न जे ते मांडले जायला हवेत. मला आठवतं बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी सामनातल्या किंवा इतर पेपरामधले जे वाचकांचा पत्रव्यवहार ते पाहायचे आणि त्याच्यावर टिक मार्क करायचे आणि मग सांगायचे की बाबा याच्याशी तक्रार त्याचं काय झालं. हे जे बाळासाहेब ठाकरे करत होते ती पत्रकारिता संपलेली आहे. आज आपण फक्त याचा बाईट, त्या बाईटवरती दुसऱ्याचं उत्तर, याच्यावर आपण विसंबून राहिलो आहोत. नक्कीच माध्यमं फक्त स्पर्धेचे राहिलेले आहेत, कारण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते बाजूला सारले जात आहेत असं ज्येष्ठ पत्रकार भाऊसार यांनी म्हटलेलं आहे. सर, आज दिवसभरातलं जे सत्र चाललं त्या सत्रामध्ये प्रामुख्याने ज्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे होती त्या प्रश्नांवर चर्चा झाली का? मराठा आरक्षणाचा आज विषय होता, शेतकऱ्यांचे प्रश्न होते. ह्या ज्या दोन्ही सत्र संपून गेलेत मात्र अद्याप त्याच्यावर चर्चा झाली नाही. काय सांगणार, कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार होती? बघा, 4 दिवस झाले, 4था दिवस आहे. अतिशय चांगली सकारात्मक चर्चा पहिल्यांदा बघायला मिळते. मी साधारण 17 वर्ष झाले विधान भवन कव्हर करतो आहे, विधान परिषद कव्हर करतो आहे. मी विधान परिषदमध्ये स्पेशली बसतो. अतिशय चांगली चर्चा. अनेकदा असं होतं की पहिला आठवडा तुमच्या हंगामामध्ये जातो, तहकूबमध्ये जातो, पण वेळेस पहिल्यांदा असं झालं की दुसऱ्या दिवसापासूनच कामाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाचा मुद्दा यावेळेस मोठ्या प्रमाणात सदस्यांनी उचलला. पीक विम्याच्या संदर्भात चर्चा झाली. पुन्हा जुनी पेन्शनच्या संदर्भात एक मोठी चर्चा झाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी सांगितलं की विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर चर्चा हा मुद्दाच निकाली काढणारा आणि सरकारी शासन सकारात्मक आहे. म्हणजे एकंदरीत जे काही लाखो शिक्षक जे प्रतीक्षेत होते त्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात सकारात्मक एक चर्चा झाली आणि सकारात्मक संदेश शासनाने दिला. आणि ड्रग्सच्या विरोधात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस सांगितलं की ड्रग्स ही जे संकल्पना आहे, तस्करी जी आहे हे महाराष्ट्रात थोपू दिला नाही, कारण की येणाऱ्या भविष्याची तो पिढी असे बरबाद होईल. एक अतिशय चांगली हेल्दी चर्चा या ठिकाणी झाली. आणि जो 1976ला जो कायदा आपण केला होता विधिमंडळाने की कॅसिनोला परवानगी देण्याचा, तो सुद्धा रद्द करण्याचे विधेयक संमत झाला. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य युवक, बेरोजगार आणि जे काही लोकांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, शेतकऱ्यांसाठी जे काही चांगलं चर्चेचे जो वे आहे तो आत्तापर्यंत मला असं वाटतं चांगला झाला. आणि जे शासनाकडून जे अपेक्षित उत्तर जे आहे मला असं वाटतं 2-3 दिवसामध्ये मिळण्याची एक अपेक्षा राज्यातील 12 कोटी जनतेने करावं असं मला अपेक्षित आहे. पण एकंदरीत हेल्दी चर्चा विधिमंडळामध्ये झाली असं माझं मत आहे. तर हे आपल्यासोबत दूरदर्शन वृत्तवाहिनीचे पत्रकारही आपल्यासोबत होते. श्रीरंग सोरुने सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगणार, ज्या पद्धतीची चर्चा व्हायला पाहिजे, कारण अधिवेशनाचा जो सुरुवातीचा जो दिवस आहे तर सुरुवातीच्या दिवसामध्ये सुरुवातीला नवाब मलिक हे या ठिकाणी आले, त्या विषयावर सगळे माध्यमही त्यांच्याच विषयीची चर्चा झाली. आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावरचं जे प्रकरण आहे ज्यावर SIT स्थापन करण्याचा विषय निघाला आणि सभागृहामध्ये सुनावणी चालू होते. जनसामान्यांच्या प्रश्नाकडे याच गोष्टीतून बगल देण्याचा प्रयत्न झालाय का, काय वाटतंय? कसं आहे, दोन्ही पक्षाकडे राजकारण्यांना जनतेच्या प्रश्नाबद्दल काही सहानुभूती नाही आहे.
ह्यांना केवळ राजकारण करायचं आहे, एकमेकाच्या आरोप प्रत्यारोपामध्येच ह्या लोकांना हे अधिवेशन गुंडाळायचं आहे. जनतेचे खरं म्हणलं तर नागपूरचं अधिवेशन हे विदर्भवासियांच्या प्रश्नासाठी स्पेशली घ्यावं लागतं, पण इथे विदर्भाच्या वासियांचे काही प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही सभागृहात. आणि तसे इच्छाही वाटत नाही. कुठचे विरोधी एक तर कमजोर झालेले आहेत पूर्णपणे, आणि त्यांनी आपली सगळी शस्त्र ठेवल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पण तेवढं विरोध नसल्यामुळे ते पण एकदम शांत बसलेले आहेत. त्याच्यात अधिवेशनामधलं चाम निघून गेलेलं आहे. अधिवेशन आता निरस अधिवेशन झालेलं आहे. म्हणजे पत्रकारांनाही काय बातम्या करायचा हा प्रश्न आहे, कारण जनतेचे प्रश्नच नाही. एकमेकावरती आरोप करतायत. तो नवाब मलिक काढतोय, तो प्रफुल्ल पटेल काढतोय. त्यात जनतेला काय संबंध आहे? जनतेला त्यातून काय मिळणार आहे? जनतेचे प्रश्न संदर्भ आहेत. शेतकऱ्यांचा विषय आहे. काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसामुळे, काही ठिकाणी पाण्यामुळे शेतीचा फटका बसलेला आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना. पण ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उपाययोजना काढण्याबद्दल एवढं आक्रमक कोण दिसत नाही आहे, किंवा विषय घेण्याची इच्छा पण वाटत नाही. हे ना स्थानिक राजकारण किंवा एकमेकावरचे आरोप प्रत्यारोपामध्येच इंटरेस्ट आहे. या सर्व अधिवेशनाचा आज चौथा दिवस जरी असला तर विरोधकांनी या सगळ्या गोष्टीकडं किंवा जनसामान्यांच्या प्रश्नाकडं पाठ फिरवल्यासारखं वाटतंय का? हो, खरंच आहे. विरोधकांना ही संधी होती. अधिवेशन म्हणजे विरोधकांना प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन त्यांच्या पद्धतीने ते जनतेपर्यंत पोचण्याची संधी असते. पण मुळात जनतेचे प्रश्न मांडण्याकडे त्यांचा कल दिसत नाही. एकतर काय, सगळ्या कॅमेऱ्यासमोर बोलताना एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपमध्ये जास्त चांगली प्रसिद्धी मिळते. त्यामुळे त्याच्यावर थोडं पायऱ्यांवरती विरोध करणे. पायऱ्यांवरच्या विरोधाला दखल कोण घेतो? तुमचा विरोध हा सभागृहातला असला पाहिजे. सभागृहामध्ये तुम्ही जो विरोध करता त्याची नोंद होते. तुम्ही पटलावरती जे बोलणार त्याची नोंद होते. त्यामुळे पायऱ्यांवरती बोलण्याची नोंद होत नाही. तुम्हाला जिथे बोलायचं तिथे तुम्ही बोलतच नाही आहे. पायऱ्यांवरती तुम्ही शोषागिरी करता. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तुम्ही फोटो सेशन करण्यासाठी पायऱ्यांवरती बसता का? मग हेच पायऱ्यांवरती आंदोलन करताना तेवढंच आक्रमकपणे सभागृहात पण आवाज उठवला पाहिजे. जनसामान्याच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे, त्या पद्धतीची चर्चा न झाल्याचं या ठिकाणी पत्रकार, जे ज्येष्ठ पत्रकार, तरुण पत्रकार आपल्यासोबत होते, जे की आपल्या तिसरं सभागृह या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या गेलेले होते. त्या दरम्यान विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमक असायला पाहिजे ते आक्रमक न दिसल्यामुळं या ठिकाणी जनसामान्याचे प्रश्न मांडल्या जात नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान अधिवेशनादरम्यान जनसामान्याचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न, आता सध्याच्याला मराठा आरक्षणाचा विषय आहे, त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा घडणं, साधक बाधक चर्चा घडणं हे अपेक्षित होतं. मात्र त्या पद्धतीची चर्चा घडून येत नाही. विरोधक सुद्धा आता सध्याच्याला तेवढं आक्रमक दिसत नाहीत. त्यामुळं सरकारसुद्धा या सगळ्या गोष्टीवर उदासीन असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर.